क्वालिफायरचा सामना जो जिंकेल तो सरळ मेगा फिनाले मध्ये क्वालिफाय. पहिल्या षटकातला पहिला बॉल यावेळेला पांडूच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने स्ट्रोक येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय मात्र सिंगल धावेवरती समाधान मानावं लागेल. पहिल्या बॉलवरती सिंगल गेट स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्राईक वरती मिस्टर जतीन साळगावकर तंत्रशुद्ध फलंदाजीमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी महारथ हासिल केले असा स्टार खेळाडू द लीजेंड क्रिकेट ऑफ दापोली टेनिस क्रिकेट 40+ खेळाडू अजून देखील तमाम दापोलीकरांची मनं जिंकून घेताना आपल्याला दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती पाहायला भेटतोय. सो फर्स्ट गोलंदाजी मार्क वरती असताना जतीन साळगावकर यांचं प्लॅनिंग काय असेल या पहिल्या ओव्हरमध्ये. तंत्रशुद्ध फलंदाजी करायचं, डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळायचं की आक्रमक फलंदाजी करायचं हे येणाऱ्या पुढच्या काही बॉलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना मागील काही मॅच मध्ये फर्दने देखील अप्रतिम गोलंदाजी केले. गोल्डनवरचा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केले, शॉर्ट स्क्वेअरला क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. या बॉलवरती धाव मिळणार नाहीये, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. आणि फर्दने ज्या पद्धतीची तो गोलंदाजी करतोय अगदी त्याच गोलंदाजीला अनुरूप असं क्षेत्ररक्षण त्याने सजवलंय. ऑन साइडला 30 सर्कलच्या आतमध्ये एक मिड ऑन, एक सिली मिड ऑन आपण पाहतोय, त्याचबरोबर एक शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक. सो पुन्हा एकदा ओव्हर द विकेट गोलंदाजी. यावेळेला ओव्हरफिट पद्धतीचा चेंडू, कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला ड्राईव्ह करायचा आहे. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू वेगाने चेंडूवरती चेंडूची फेक करतील तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव वेगाने पूर्ण केली जाते. टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय आतापर्यंत 2 या आकड्यावरती पोहोचले. म्हणजे पांडू एका धावेवरती खेळत आहेत, जतीन साळगावकर एका धावेवरती खेळत आहेत. दोन्ही फलंदाजांना आतापर्यंत खामोश ठेवलंय. फर्स्टचं कौतुक करावं तेवढं थोडं असणार आहे, कारण पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये या दोन्ही खेळाडूंना आतापर्यंत खामोश ठेवणं सोपं नाही आहे. कारण अनेक मॅचमध्ये सुरुवात षटकार चौकाराने करताना या दोन्ही खेळाडूंना तुम्ही पाहिले. पुन्हा एकदा ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल पंच मात्र दंडित करतायत. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू, मिस्टर एक्स्ट्राचा इशारा. आणि या मॅचमध्ये पहिल्यांदाच मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून एक धाव मात्र जोडली जाते पाठक डेव्हलपर संघाच्या खात्यामध्ये. 3 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचते पाठक डेव्हलपर संघाची. मागच्या मॅचमध्ये फाटक डेव्हलपर संघाने दापोली फायटर्स सारख्या बलाढ्य टीमला 4 मुंड्याची केलं होतं. विजय अभियान कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला लोअर फुल टॉच ऑन साइडला ड्राईव्ह केलंय, मिड ऑनला क्षेत्ररक्षक तैनात असेल, धाव मात्र मिळणार नाही. सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकेरी धाव मात्र मिळण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं जाते. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहता धावसंख्या मात्र 3 या आकड्यावरती. पांडू सारखा आक्रमक खेळाडू ज्याने मागच्या मॅच मध्ये दमदार फलंदाजी केली होती, पहिल्या षटकामध्ये आज काही तुफानी करूया या युक्तीप्रमाणे षटकार चौकारांचा पाऊस पडला होता. यावेळेला ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने काऊ कॉर्नर रिझन मध्ये येतोय. या बॉलवरती देखील पुनश्च एकदा सिंगल धावेची कमाई होऊ शकेल. सो एकेरी धावेच्या मदतीने पुन्हा एकदा जतीन दादा साळगावकर स्ट्राईक वरती. या खेळाडूने सातत्यानं स्वतःला सिद्ध केलंय. कालच्या दिवसामध्ये देखील दमदार फलंदाजी आपण बघितली होती. विशेषतः पहिल्या दिवसामध्ये जो शेवटचा सामना सुपर किंग दापोली संघाबरोबर फाटक डेव्हलपरने खेळलेला होता, त्या मॅच मध्ये जतीन दादा साळगावकर मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ठरले. ओहो, शानदार स्ट्रोक जतीन दादा साळगावकर यांच्या बॅट मधून डीप मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय. हा पहिला खणखणी षटकार. साळगावकर यांच्या षटकारासाठी सचिन माडिक यांच्याकडून 200 रुपये, तर विलास मोरे यांच्याकडून देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. हे तो झाकी ये पिक्चर टीमची धावसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचवली जतीन दादा साळगावकरने.
10 या आकड्यावरती धावसंख्या ट्रॅव्हल होते. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती हॉटेल प्रेसिडेन्सी एंड कडनं तुम्ही आकाश सपकाळला बघताय. आखूड टप्प्याचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुनश्च एकदा मिडॉनला क्षेत्ररक्षक. या बॉलवरती देखील धावा मिळणार नाहीयेत. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण बघितलं की सुरुवातीच्या बॉलवरती धावांसाठी संघर्ष करावा लागला होता फाटक डेव्हलपर्सला, परंतु शेवटच्या बॉलवरती षटकार खेचत एका चांगल्या स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता जतीन साळगावकर यांनी. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता मिस्टर पांडू यांनी, परंतु चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क होऊ शकला नाही. पुनश्च एकदा डॉट बॉलची सांगता होतीये. मागच्या षटकाचे हायलाइट्स इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय मित्रांनो. अप्रतिम गोलंदाजी मिस्टर आकाश सपकाळ यांच्या माध्यमातून. दापोली फायटर संघाचा फायटर खेळाडू. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी दंडित केलंय. मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून एकेरी धाव यावेळेला जोडली जाईल. धावसंख्या आता पोहोचते 11 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानामध्ये चालू असताना पहिला क्वालिफायरचा सामना एकीकडे दापोली फायटर्स तर दुसरीकडे फाटक डेव्हलपर्स. विजेते पदाचे प्रबळ दावेदार असणारे दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधामध्ये दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती एकमेकाबरोबर लढताना भिडताना आपण पाहतोय. कोणता संघ क्वालिफायर मॅच जिंकत फायनलमध्ये पोहोचणार याची उत्कंठा उत्सुकता तमाम क्रीडा रसिकांमध्ये. यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चेंडूच्या खाली येतोय, परंतु इथे झेल तर सुटतोय. चेंडू जातोय वन्स बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तिकडे आपण थर्ड अंपायर रेफर केला नाही केलं. ओके आपण चौकार आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला होता. येस ॲब्सोल्युटली अगदी योग्य डिसिजन आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला पंचांनी चौकार डिक्लेअर केलेला होता. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुली मिस्टर पांडू यांचा या 4 धावांच्या मदतीने. प्रथम फलंदाजी करत असताना फाटक डेव्हलपरचा संघ सद्यस्थितीमध्ये पोहोचतोय 15 या आकड्यावरती 15. मागच्या मॅच मध्ये तब्बल 45 धावांची शानदार इनिंग. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुट वरती जात ऑफ साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मिस्टर आकाश दापोली एक्सप्रेस या नावाने देखील हा खेळाडू ओळखला जातो. फलंदाजाला जकडून ठेवलं. या चेंडूवरती धाव मात्र भेटत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होते. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा पांडू आता आपला इरादा इथे चेंज करू शकतो. सुरुवातीच्या बॉलवरती सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेशन करताना पांडू यावेळेला
आक्रमक पवित्रा घ्यायला पाहायला मिळेल का, परंतु यावेळेला संभवतः जीवनदान भेटू शकते का पाहूया. नाही, या उजव्या एसटीच्या खूपच बाहेर बॉल आहे. पंचाने दंडित केले. एका अवांतर धावेची भर पुन्हा एकदा धावपालकामध्ये पडते. धाव संख्या आता पोहोचते फाटक डेव्हलपर संघाची 16 या आकड्यावरती. या डिसिजन वरती थोडासा नाराज. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. फाटक डेव्हलपर्स दापोली फायटर्स. यस, बरोबर आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. दोन्ही संघांनी या ठिकाणी जो निर्णय दिला जाईल तो खिलाडू वृत्तीने स्वीकारणं फार गरजेचं आहे. मागील 10 पर्व खऱ्या अर्थानं शानदार आयोजन आपण पाहिलेलं आहे. पर्व 11 मध्ये येऊन दाखल झालोय. दापोली तालुक्यातले हरहुन्नरी खेळाडू या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होत आहेत. तब्बल 6 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. पुन्हा एकदा राऊंड विकेट. यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू कोणती चूक करत नाही. मिस्टर पांडू बॅक टू द पॅव्हलियन. मिस्टर पांडू बाद झाल्यानंतर अक्षय निवाते फलंदाजी मार्कवरती. सुंदर झेर पकडला होता एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूने. मागच्या मॅच मध्ये दमखम दाखवणारा पांडू या मॅच मध्ये मात्र स्वस्तात बाद झाला. फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती या मॅच मध्ये. फर्स्ट क्वालिफायरचा सामना. एक मोठी मॅरेथॉन इनिंग त्याच्याकडनं पाहायला भेटेल. प्रितेशने अतिशय सुरेख झेल पकडला होता. मितेश नवीन खेळाडू अक्षय निवाते फलंदाजी मार्कवरती. संभवतः या षटकातला शेवटचा चेंडू बाकी. आकाश सपकाळ पुन्हा एकदा राऊंड विकेट. अक्षय निवाते यावेळेला फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. 1-2. यस, इथं कॅच ड्रॉप. अक्षय निवाते सारख्या स्टार खेळाडूला मिळालेलं जीवनदान. सोपा झेल होता. 2 ते 3 खेळाडू चेंडूच्या खाली, परंतु आकाश सपकाळने सांगितलं नाही, मी झेल पकडतो. आणि थोडस मॅरेथॉन दौड करत असताना यावेळेला सोपा झेल सुटला आकाश सपकाळच्या हातून. अक्षय निवातेला मिळालेलं जीवनदान किती महाग ठरेल पुढच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. परंतु इथे 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या पोहोचते 17 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. धाव घेत चेंडू पकडताना शेवटपर्यंत नजरेचा कटाक्ष चेंडूवरती ठेवणं फार गरजेचं असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये समोरून ज्यावेळेला 2 ते 3 खेळाडू तो झेल पकडण्यासाठी येतात त्यावेळेला खेळाडूंचं लक्ष विचलित होण्याचा संभव जास्त असतो. आणि तेच चित्र यावेळेला देखील आपल्याला पाहायला मिळेल. एक सोपा झेल देखील सुटला. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं की खणखणीत षटकार ठोकत ज्याने आपल्या टीमला सामना जिंकून दिलेला होता त्या अक्षय निवातेला इथे जीवनदान मिळतंय. मागील काही मॅचमध्ये देखील समीर सावंतला जीवनदान दिल्यानंतर तो किती विस्फोटक फलंदाजी करू शकतो त्याने वेळोवेळी सिद्ध केलंय. पुन्हा एकदा अक्षय निवातेला ते सिद्ध करावं लागेल. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केले. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय मिसफील्ड होते आणि चेंडू जातोय तो सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी.
तर दापोली फायटर संघाचा विचार केला तर या टीम मध्ये शंतनू नांदिस्कर वय वर्ष 15 इयत्ता 9वी मध्ये शिकणारा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेला हवाई फायर यावेळेला कोणती चूक नाही. मागच्या ओव्हरमध्ये जी चूक आकाश सपकाळनी केली त्या चुकीची दुरुस्ती इथे करतोय. अक्षय निवाते सारखा विस्फोटक खेळाडू त्याला बॅक टू द पॅव्हलियन पाठवलं जात आहे. फाटक डेव्हलपर्सला बसतोय दुसरा मोठा झटका. मागच्या ओव्हरमध्ये स्वतः आकाश सपकाळ गोलंदाजी करत असताना जो सोपा झेल होता तो सुटला होता मित्र अक्षय निवाते याचा. परंतु या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय. नाही, या ओव्हरमध्ये कमबॅक करत अक्षय निवाते सारखा एक स्टार खेळाडू बॅक टू द पॅव्हलियन पाठवलाय. त्यानंतर आता नवीन खेळाडू आपण पाहतोय कादर मेमन. कादर हा देखील एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून देखील ओळखला जातो. आक्रमक फलंदाजीसाठी अनेक वेळेला त्याला देखील आपण पाहिलंय. मागील एका मॅच मध्ये याच सीझन मध्ये आपण बघितलं होतं. अर्थातच आजच्या दिवसामध्ये त्याने देखील आपल्या टीमसाठी संकटमोचक भूमिका पार पाडलेली होती. पुन्हा एकदा जबाबदारी आली, लवकर फलंदाजीसाठी आलाय. तिसऱ्या षटकामध्ये त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळते. बंड्या शिर्के गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला तुम्ही पाहताय खेम ट्रेडर्स कडनं गोलंदाजी करत असताना कादर मेमनच्या बॅटमधून मात्र सिंगल जरूर येऊ शकेल. या एकेरी धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केल्यानंतर आघाडीचा फलंदाज जतीन साळगावकर स्ट्राईक वरती. आतापर्यंत जतीनदादा साळगावकर याच्या बॅटमधून जर आपण बघितलं तर एक खणखणीत षटकार देखील आपण पाहिलेला होता. पहिल्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती जतीनदादा साळगावकरने षटकार खेचत आपला इरादा स्पष्ट केलेला होता. त्यानंतर मागच्या ओव्हरमध्ये त्याला जास्त स्ट्राईक मिळाली नव्हती. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा बंड्या शिर्केच्या विरोधामध्ये त्याच्या माध्यमातून एका दुसरा मोठा फटका आपल्याला पाहायला भेटतोय का पाहणं गरजेचं असेल. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती चालू आहे. पहिला क्वालिफायरचा सामना जो जिंकेल तो सरळ फायनलसाठी क्वालिफाय. हारकर जीतने वालों को बाजीगर कहते, हराकर जीतने वालों को सिकंदर. जर तुम्हाला सिकंदर बनायचं असेल तर सामना जिंकणं फार गरजेचं असेल. मेहनत का फल हमेशा मीठा होता है. यावेळेला प्रचंड मेहनत घेतली, प्रचंड संघर्ष केले, सफलता की फसल सिंचने के लिए मेहनत की बरसात बनानी पड़ती है. जर तुम्हाला यशाचं पीक उगवायचं असेल तर मेहनत नावाचा पाऊस इथं पाडावा लागेल आणि तेच केलं जात आहे. आता यावेळेला दापोली फायटर्स या टीम कडून बंड्या शिर्के सातत्यानं आपल्या गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. केम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेक कडनं गोलंदाजी करत असताना तो किफायतशीर साबित होतोय. कादर मेमन डावखुरा फलंदाज. यावेळेला डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतः फलंदाज बीड होतोय. पुन्हा एकदा काय डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. धावा येत नाहीयेत या बॉलवरती देखील. आतापर्यंत उत्कृष्ट गोलंदाजी पाहिली. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. अतिशय जबरदस्त गोलंदाजीचं कमबॅक मीटर बंड्या शिर्के यांच्या माध्यमातून. ओव्हरपिच पद्धतीचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला मीटर कादरने. डीप मध्ये आपण पाहतोय अमय पालकर संभवता त्या ठिकाणी पाहायला भेटतात उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 3चा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना फाटक डेव्हलपर संघाची धावसंख्या पोहोचते 24 या आकड्यावरती.
तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय 24 या आकड्यावरती. आतापर्यंत दोन खेळाडू माघारी परत. पहिला खेळाडू जो बाद झाला होता मिस्टर पांडू, त्याच्यानंतर अक्षय निवाते, परंतु अजून देखील आघाडीचा फलंदाज मिस्टर जतीनदादा साळगावकर हे आपल्याला विकेटवरती पाहायला भेटत आहेत. गोलंदाजीचा जर विचार केला तर पुन्हा एकदा हॉटेल प्रेसिडेन्सी एंडकडनं मिस्टर आकाश सपकाळ गोलंदाजी मार्कवरती. याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये देखील आकाश सपकाळने सुरेख गोलंदाजी केली होती. 7 धावा खर्च करत एक महत्वाची विकेट देखील घेतली होती. कादर मेमन डावखुरा फलंदाज ऑफ साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. रिव्हर्सचा चेंडू पकडण्याचा प्रयत्न आकाश सपकाळच्या माध्यमातून, परंतु या बॉलवरती एकेरी धाव पूर्ण केल्यानंतर दुहेरी धावेची संधी होती आणि या संधीचं सोनं केलंय. घराच्या भिंतीवरती उगवणाऱ्या सूर्याचं आणि पळणाऱ्या घोड्याचं चित्र लावून यशस्वी होता येत नाही. आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर सूर्योदयापूर्वी उठून घोड्याच्या वेगानं कष्टाची दौड करावी लागते, तर आणि तरच तुम्हाला यश मिळतं. तो संघर्ष इथं फाटक डेव्हलपर संघाच्या माध्यमातून अजून देखील सुरू आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा आलेल्या नाहीये. 4थ्या ओव्हरमध्ये घेर चेंज करावा लागेल. कादर मेहमान यावेळेला फटका फसलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय 2 खेळाडू चेंडूच्या खाली. सरते शेवटी यष्टरक्षक अमय पालकरने झेल पकडलाय. कादर मेहमान तिसऱ्या खेळाडूच्या रूपामध्ये बॅक टू द पॅव्हलियन. स्वप्नील शिंदे, कादर मेहमान बाद झाले झेलचीत. अमय पालकरने एक सोपा झेल पकडला. तिसरा खेळाडू या ठिकाणी बॅक टू द पॅव्हलियन. स्वप्नील शिंदे आणि जतीनदादा साळगावकर ही अनुभवी जोडगोळी अजून देखील मैदानावरती उभी आहे. विशेषतः जतीनदादा साळगावकर आघाडीचा फलंदाज म्हणून मैदानामध्ये गेला होता. स्वप्नील शिंदे जो नुकताच मैदानामध्ये वाटचाल करताना आपल्याला पाहायला भेटेल. याला देखील जास्तीत जास्त वेळ विकेटवरती उभं राहणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानावरती सुरू असताना आतापर्यंत जर पाहिलं तर फाटक डेव्हलपर संघाने प्रतिकार जरूर केलाय, परंतु मनावर तेवढं यश मिळत नाहीये. मागच्या मॅचमध्ये खूपच चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला होता. दापोली फायटर्स संघाला फाटक डेव्हलपर संघाने पराजित केलं होतं आणि मागच्या मॅचमध्ये झालेला पराभव कुठेतरी जिवारी लागला होता दापोली फायटर्सच्या. त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये होऊ शकेल. पुन्हा एकदा उजव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकीशी उसळी घेतोय. चेंडू थेट जातोय. तो अमय पालकरच्या हातामध्ये धाव मात्र भेटत नाहीये. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होते. टीमची धावसंख्या मात्र स्थिरावली 26. षटक क्रमांक 4 चा खेळ चालू असताना आकाश सपकाळची लाजवाब गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर डॉट चेंडू. अजून देखील दौ चेंडूचा खेळ शिल्लक असताना यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा तुम्ही पाहताय जो डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू वेगाने चेंडूवरती चेंडू अडवेल तोपर्यंत या बॉलवरती डबल धावा पूर्ण होऊ शकतात. या टूडीच्या मदतीने बऱ्याच वेळानंतर टीमची धावसंख्या थोडीशी वाढली जाते. धावसंख्या आता पोहोचते 28 या आकड्यावरती. स्ट्रगल करावं लागेल, संघर्ष करावा लागेल. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. स्वप्नील शिंदेला देखील माहिती आहे तो संघर्ष इथे मैदानामध्ये. पुन्हा एकदा चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल, थोडीशी मिसफील्ड, क्षेत्ररक्षक फंबल होतो. एकेरी धाव पूर्ण केल्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याही बॉलवरती बॅक टू बॅक दुहेरी धाव पूर्ण केली जाते. दुहेरी धावेच्या मदतीने प्रथम फलंदाजी करत असताना फाटक डेव्हलपरचा संघ आतापर्यंत 30 या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय. 8 बॉल अजून देखील बाकी असतील पहिल्या इनिंगच्या समाप्तीसाठी. षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानामध्ये सुरू. 4 बॉल झालेत ना, 5 बॉल झालेत, माफ करा. येस, 7 बॉल अजून देखील बाकी. आकाश सपकाळने आतापर्यंत प्रभावित करणारी गोलंदाजी केली या मॅचमध्ये. मागच्या मॅचमध्ये दापोली फायटर्सला अपयश आलेलं होतं फाटक डेव्हलपरच्या विरोधामध्ये, परंतु या मॅचमध्ये पुन्हा एकदा यशस्वी पुनरागमन. षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय 30 या आकड्यावरती.
बॉलर ने बॉलर कोण आहे बॉलर कोण आहे मितेश षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजी मार्गवरती खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेक कडून. त्याच्यासमोर आघाडीचा फलंदाज जतीनदादा साळगावकर. आतापर्यंत धावा आलेल्या नाही आहेत. पहिल्या 4 ओव्हरमध्ये मात्र 30 धावा बनवल्यात. शेवटच्या ओव्हरमध्ये इथे मोठमोठे फटके खेळणं फार गरजेचं असेल तर आणि तरच इथे धावांचा एक डोंगर उभा तर मी तर म्हणू शकत नाही होईल म्हणून, परंतु एक सन्मानजनक धावसंख्या सेट केली जाऊ शकेल. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढले जाते. स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे त्या ठिकाणी मात्र सिंगल भेटू शकेल. सिंगलच्या मदतीने तुम्ही पाहता 31 धावा धावफलकावरती पुढचे चेंडू कदाचित स्वप्नील शिंदे फेस करण्याचा प्रयत्न करू शकतात. अजून देखील 5 चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडूमध्ये जर 2 ते 3 चेंडू डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर गेले षटकारासाठी तर एक सन्मानजनक धावसंख्या सेट केली जाऊ शकेल. कारण दापोली फायटरचा संघ एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. अमय पालकर इनफॉर्म खेळाडू, आकाश सपकाळ आहे, त्याचबरोबर बंड्या शिर्केसारखा विस्फोटक खेळाडू या टीममध्ये, फत ज्याने कमाल केले अक्षय मांडवकर. तर एक मोठी बॅटिंग लाईन तुम्हाला पाहायला भेटू शकते दापोली फायटर्स टीममध्ये. सो अशा बलाढ्य टीमच्या विरोधामध्ये सामना जिंकण्यासाठी एक मोठी धावसंख्या सेट करणं गरजेचं होतं. बघा यावेळेला ओव्हर थ्रो होतोय, त्याचा फायदा मात्र पुन्हा एकदा दोन्ही बॅटर्सने उचललाय. लेग बायच्या रूपामध्ये 1 धाव, त्याचबरोबर तुम्ही पाहताय ओव्हर थ्रोच्या रूपामध्ये देखील सिंगल धाव. एकंदरीत 2 धावा मिळत आहेत. या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 33 या आकड्यावरती. 4 चेंडू अजून देखील बाकी या षटकाच्या समाप्तीसाठी. मितेशने आय थिंक मागच्या मॅच मध्ये देखील गोलंदाजी केलेली असावी. त्यावेळेला देखील आपण बघितलं होतं त्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता. आडव्या बॅटने स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक 1-2 यस झेल सुटतोय. जीवनदान मिळते इथे स्वप्नील शिंदे यांना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु आपण बघितलं होतं की टायमिंग प्रॉपर करू शकले नव्हते. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते परंतु झेल इथे सुटतोय आणि मिळालेलं जीवनदान स्वप्नील शिंदेसाठी किती खऱ्या अर्थानं यशस्वी ठरेल. परंतु अजून देखील केवळ 3 चेंडू बाकी असतील. सो जतीन साळगावकर स्ट्राईक वरती पुन्हा एकदा एखादा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करू शकतील. पहिल्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती एक षटकार मारलेला होता, त्यानंतर त्यांची बॅट पूर्णपणे खामोश आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. सचिन माडिक, विलास मोरे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज आलं होतं एका षटकारासाठी. जतीन साळगावकर या बॉलवरती रिव्हर्स ॲपड करताना परंतु या बॉलवरती देखील बीट होत आहेत. थोडीशी निश्चितम धावसंख्या आतापर्यंत फाटक डेव्हलपर संघाची. मागच्या मॅचमध्ये जे बलाढ्य दापोली फायटर संघाला पराजित केलेलं होतं त्या दापोली फायटर संघासमोर या मॅचमध्ये सबसेल नांगी टाकताना फाटक डेव्हलपरचा संघ आहे. मिस्टर मितेश पुन्हा एकदा मनस्वी इन्फोटेककडनं या बॉलवरती मात्र शानदार स्ट्रोक. देर आयर दुरुस्त आयर. जतीनदादा साळगावकर यांच्या बॅट पडून येतोय खणखणीत चौकार. या चौकाराच्या मदतीने फाटक डेव्हलपरची धावसंख्या बऱ्याच वेळानंतर वेगाने पुढे सरकते. 38 धावा धावफलकावरती. 45-50 धावांचं जर टार्गेट सेट केलं गेलं तर नक्कीच एक रोमहर्षक लढत आपल्याला पाहायला भेटू शकेल. वो कहते हैं कि टोटल भले ही छोटा हो या बड़ा हो, वो बैटल बड़ा होना चाहिए और यकीनन वो बड़ा बैटल देखने को मिल सकता है अगर 50 की तरफ लेकर जाएंगे फाटक डेव्हलपर्स की टीम तो. मिस्टर मितेश पुन्हा एकदा सरळ बॅटने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू दन दन करत आउट ऑफ द पार 4 धावांसाठी. जतीनदादा साळगावकर यांच्या बॅट पडून आलेला बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आणि त्याचबरोबर 5वं षटक देखील इथं संपलेलं आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पोहोचते. प्रथम फलंदाजी करत असताना 42 धावा विजयासाठी दापोली फायटर संघाला 43 धावांची आवश्यकता असणार आहे. थोडंसं इजी समीकरण परंतु फाटक डेव्हलपर संघाकडे देखील तेवढेच विध्वंसक गोलंदाज जे फलंदाजी उद्ध्वस्त करू शकतात. सेकंड इनिंगला खेळायला सुरुवात होईल त्यावेळेला मात्र पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये आपण बदल करणार आहोत. ऐकूया पुन्हा एकदा सेकंड इनिंगमध्ये महाराष्ट्राचा एक गोड मधुर आवाज सन्माननीय नरेश ढोमे सर यांना.
आर्मी 11 विदिशा चॅलेंजर्स. आर्मी 11 चला क्विक फास्ट. आर्मी 11 विदिशा चॅलेंजर्स चला लवकर या टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी आपण पहिला जो एलिमिनेटर सामना असेल त्याचा टॉस करून घेतोय. सो दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण लगेचच या आणि त्यानंतर पुन्हा एकदा सेकंड इनिंगचा खेळ या ठिकाणी आपण चालू करतोय. जंगल ज्वाळापरी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे, वनव्याच्या अडदांड गतीला आता अडसर कुठला रे. वनवा इथे पेटलेला आहे आणि आता भडका उडणार आहे, आगडोंब उसळणार आहे. दापोली प्रीमियर लीग मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 11वा पर्व यशस्वी होताना आपण बघतोय. अमित दादा इंदुलकर सर, जतीन साळगावकर सर, स्वप्नील शिंदे सर, अमित बिंद सर या 4 व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सातत्यानं दापोली 11 स्पर्धेचं आयोजन करतात. यावर्षी अक्षय प्रतिष्ठान अर्थातच अक्षयदादा फाटक यांचं मोठं योगदान या स्पर्धेला आणि 11वं पर्व संस्मरणीय ठरतंय संपूर्ण दापोलीवासियांसाठी, क्रिकेट रसिकांसाठी. दापोली प्रीमियर लीग 6 संघांमध्ये खेळवली जात असलेली ही स्पर्धा, 6 संघ मालक IPLच्या धर्तीवरती स्पर्धेचं आयोजन. प्रत्येक संघ एक सामना प्रत्येक संघाविरुद्ध खेळणारे रॉबिन राऊंड पद्धतीनं हे सामने या मैदानावरती संपन्न होत आहेत आणि आपण बघतोय. तर यानंतरचा एलिमिनेटर फर्स्ट मॅच विदिशा चॅलेंजर्स टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहेत. फलंदाजीसाठी त्यांनी अन्वी 11ला दिलेलं आहे निमंत्रण. एक जबरदस्त मॅच एलिमिनेटर फर्स्ट सेमी फायनल मध्ये पहिल्या राऊंड मधून 2 संघ एलिमिनेट झालेले आहेत. त्यामध्ये सुपर किंग्स दापोली आणि राजवीर 11 या 2 संघांना आपण बाहेर पडताना बघितलं आजच्या सत्रामध्ये. तर पहिला त्यानंतरचा तिसरा संघ कोण आहे तो यानंतरची मॅच ठरवणार आहे. या मॅच मध्ये लाईफलाईन मिळते. तर पहिला चेंडू अक्रॉस द बॅट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आसमान दाखवतोय गोलंदाजाला, षटकार. आता चालू आहे सिनेमागृहात. इथे अमेय पालकर याबरोबरच एक धाव अमेय पालकरला मिळेल. या स्पर्धेमध्ये मला वाटतं शर्यत 2 खेळाडूंमध्ये आहे. सगळ्यात जास्त धावा अमेय पालकर आणि समीर सावंत या दोघांनी अक्षरशः धावांचा खच मैदानामध्ये टाकलेला. चौकार षटकार तर अजूनही कोणीतरी असेल, पण या दोन्ही डावखऱ्या हाताच्या फलंदाजांनी या स्पर्धेवरती आपला ठसा उमटवलेला आहे, आपली मोहोर उमटवलेली आहे. एक रबरी स्टॅम्प आहे या स्पर्धेचे दोघेही खेळाडू. दर्जा दाखवलाय दोन्ही खेळाडूंनी. तर जाऊ मैदानामध्ये जिथे पहिले षटक सुरू आहे. 7 धावा धावफलकावरती. मात्र 43 धावांचं छोटं लक्ष आहे. मात्र कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं. लक्ष छोटं असेल लक्ष मोठं असेल, क्रिकेट असा खेळ आहे की कोणताही स्कोअर विजयाची गॅरंटी देत नाही. कसे लढतायत तुम्ही ते महत्वाचं आहे. कमी सैन्य असताना सुद्धा छत्रपती शिवरायांनी मोठ्या मोठ्या सल्तनतींना उत्तरं दिलेली आहेत. तर इथे फाटक डेव्हलपर्स हा सामना कसा खेळतायत. वा काय सुंदर फटका. अलगद चेंडूला दिशा दिली. डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. बघा चेक करा एकदा. प्रथम दर्शनी
तर चेंडू वाटतोय आम्हाला सीमारेषेच्या बाहेर असावा, मात्र बघायचंय पंचांचा निर्णय काय येतोय. तिसऱ्या पंचांकडे जावं लागेल यावेळेस. तर 2 धावा. तर 2 धावा इथे मिळणार आहेत. अडवलाय चेंडू, वॉटर स्टॉफ. क्षेत्ररक्षकाचं भरपूर कौतुक करू आम्ही. तर 3 धावा इथे मिळत आहेत. पहिलं षटक सुरू असताना 10. सुरुवात चांगली होते इथे. अमेयचा प्रयत्न होता, उंच फटका खेळायचा होता, मात्र अतिरिक्त बाउन्स चेंडू खांद्यावरती आदळतोय. अमेय पालकर 10 धावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये. 42-43 धावांचं आव्हान आहे 5 षटकांमध्ये. 8.60च्या सरासरीने धावायचं आहे. पहिल्या षटकामध्ये सरासरीपेक्षा पुढे आहेत. निश्चित पॉवर प्लेमध्ये ही सुरुवात होते, पण या स्पर्धेमध्ये आपण पाहिले की पॉवर प्ले संपल्यानंतर तेवढ्या वेगानं धावा खूप कमी संघांना आणता आल्यात. पहिलं षटक सुरूच आहे. धावफलकावरती 11 धावा. बरोबर ना? 11 धावा धावफलकावरती आहेत. अमेय पालकर त्याच्या समोर सुद्धा थोडस प्रश्न, कठीण परिस्थिती उभी केली आहे. गोलंदाज विवेक फाटक डेव्हलपर सागा. हो गॅप आहे तिथे अलगद आणि क्षेत्ररक्षकांना निर्जीव भिंत करणारा हा चौकार आहे. पंधरा धावा. मला वाटतं विजयाचा पाया रचला आहे का? चांगली सुरुवात झालेली आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. निश्चित पाया रचलेला आहे, विजयाचा पाया रचलेला आहे. मात्र समालोचकांना प्रश्नचिन्ह पुढे जोडावं लागतं. इथे बघायचे हा पाया आता खेळखेळा केला जाईल की गोलंदाज अरमान. पहिलं षटक अरमानने सातत्यानं धावा रोखलेल्या आहेत. एस लोअर फुल टॉस होता. कव्हर्सला अत्यंत सुंदर फटका अमेय पालकरचा. इथे शानदार चौकार. वरती या आक्रमकांना रोखणं जास्त महत्वाचं असेल. मात्र अमेय पालकर थांबायला तयार नाहीये. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून इथे चेंडू पुन्हा सुसाट सीमारेषेच्या बाहेर. दुसरा लागोपाठचा अरमान वरती हल्ला. धावफलक 23. फलकावरती धावा आहेत 23. हो इथे पंचांचा निर्णय येतोय. वाईड आहे. एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा प्राप्त होते आणि धावफलक 24 वरती पोहोचतोय. 43 धावा विजयासाठी आवश्यक आहे. मात्र 19 धावांची आता गरज आहे फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. यस उंच टोले जंग पुन्हा एकदा
बॅकफूट वरती आहे, चेंडूवरती अमेय पालकर नावाचा ठसा उमटलेला आहे. 4 धावा. नोंद होत आहेत. तर अमेय पालकर, यस, लेंथ बॉल परफेक्ट लेंथ होती, ब्लॉक मध्ये टाकलेला हा चेंडू उजव्याच्या बाहेर. थोडासा पुढे एथ स्वीपचा फटका खेळायचा होता, अमेय पालकरला इथे फसलेला आहे. 28 धावा धावफलकावरती दिसत आहेत. तर विजयासाठी अजून 15. उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षक यस टॅकन, अप्रतिम झेल पॉइंट वरती आणि अमेय पालकर बाद. पहिला धक्का. विसा एक गडी बाद होतोय. अमेय पालकर मोठा फलंदाज होता, सातत्यानं त्रास देत होता. अमेय पालकरची विकेट कदाचित नवसंजीवनी ठरेल का? मूर्छित लक्ष्मणाला जीवदान देण्यासाठी हनुमानांना द्रोणागिरी पर्वतावरती जाऊन अर्थात संजीवनी आणावी लागली होती. इथे पाहायचंय अमेय पालकरचा बळी अशा प्रकारची संजीवनी ठरेल का? तर 2 धावा इथे पुन्हा प्राप्त होणार आहे. 30 धावा, 2 षटकांचा खेळ संपला. 30 धावा धावफलकावर. विजयासाठी मात्र 13 धावांची आवश्यकता आहे. 42 बनवल्या होत्या फाटक डेव्हलपर्सनं. दापोली फायटर्सला 43 धावांची आवश्यकता होती. पहिल्या 2 षटकामध्ये जबरदस्त सुरुवात. वेल बिगिन इज हाफ डन आपण म्हणतो. चांगली सुरुवात म्हणजे अर्धयश. इथे पाठलाग करत असताना चांगली सुरुवात झालेली आहे. फक्त 13 धावा त्यांना हव्यात. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावा हव्यात 13. तर लक्ष सोपं आहे. मात्र क्रिकेट आहे, द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला विस्मयकारक खेळ म्हणजे क्रिकेट. त्यामुळे 18 चेंडू 13 धावा. इथे सुद्धा प्रतिकार आपल्याला बघायला मिळतो. जतीन साळगावकर एक अनुभवी खेळाडू, संघ मालक अर्थातच अक्षय फाटक अनुभवी खेळाडू, स्वप्नील शिंदे अनुभवी खेळाडू, अक्षय निवाते अनुभवी खेळाडू, कादर मेमन अनुभवी खेळाडू. एवढा मोठा अनुभव आहे या संघाकडे आणि एवढा मोठा अनुभव ज्यावेळेस एकवटून मैदानामध्ये प्रतिस्पर्धा पुढे काही वेगळे संकल्पना घेऊन येतील, वेगळा विचार घेऊन येतील, त्यावेळेस या सामन्यामध्ये जरूर आपल्याला काहीतरी वेगळा बदल बघायला मिळेल. सध्या तरी विजय रथावरती स्वार आहेत आणि रोखणं तरी कठीण आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. नऊ धावा विजयापासून दूर, फायनल पासून दूर. एकदाच पराभव झाला आणि तोही फाटक डेव्हलपर्स विरुद्ध. तर इथे पुन्हा फाटक डेव्हलपर्स विरुद्ध विजयाच्या उंबरट्यावरती उभे राहत आहेत दापोली फायटर्स. एक जबराट मॅच, जबरदस्त मॅच. मगाच्या पराभवाचं उट्ट त्यांनी इथे काढलेलं आहे आणि परत
या पराभवाचं उट्ट काढायचं असेल तर यानंतरचा सामना, अर्थात अजून मॅच संपलेली नाहीये. 4 धावा इथे मिळत आहेत. चौकारा बरोबर धावफलकावरती धाव 38 आहे. विजयासाठी मात्र 5 धावांची गरज आहे. विजय अगदी जवळ आलेला आहे तो दापोली फायटर्सचा. त्यामुळे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या संघांची लढत आपल्याला बघायला मिळणार का? दुसरी लढत आपण बघतोय फाटक विरुद्ध दापोली फायटर्स, फाटक डेव्हलपर्स विरुद्ध दापोली फायटर, ही आजची दुसरी लढत आहे. यस यस यस, नो चान्स, नो चान्स. आणि पुन्हा 4 धावा इथे प्राप्त होतील. चौकारा बरोबर धावफलक लेवल मध्ये इथे येतोय. फक्त 1 धावेची गरज आहे. तर तिसऱ्यांदा या 2 संघांमध्ये मॅच बघायला मिळेल का? आज दिवसभरामध्ये तिसऱ्यांदा याच 2 संघांमध्ये मॅच बघायला मिळेल का? आणि जरूर मिळू शकते, कारण कंडिशन्स पुढे ऍक्टिव्ह आहेत. एलिमिनेटर अर्थात क्वालिफायर सेकंड मध्ये जर सामना जिंकला याबरोबर इथे धाव प्राप्त होणार नाही. षटक पूर्ण होणार आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. लेवल मध्ये स्कोअर 42 धावा. 1 धावेची गरज इथे जिंकण्यासाठी दापोली फायटर्सला. आज सहज सुंदर खेळ झाला. मागच्या सामन्यामध्ये देखील त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली, मात्र मॅच जिंकू शकलेले नव्हते. शेवटपर्यंत तुंबळ युद्ध झालं. तुल्यबळ संघर्ष आपल्याला बघायला मिळाला. मात्र फाटक डेव्हलपर्सनं तो सामना जिंकला. तर क्वालिफायर फर्स्ट मध्ये पुन्हा हे 2 संघ आमने सामने आले. दोन्ही संघांनी आतापर्यंत फक्त 1 पराभव स्वीकार. फाटक डेव्हलपर्स अन्वी 11 संघाविरुद्ध पराभूत झाले साखळीमध्ये, तर दापोली फायटर्स फाटक डेव्हलपर्स विरुद्धच पराभूत झाले. मात्र तो पराभव त्यांनी फार काळ ठेवला नाही. तर इथे आपण 4थ्या षटकामध्ये नेहमीच आम्ही अक्षय फाटक यांना शेवटच्या षटकामध्ये बघितलंय. नेहमीच आम्ही खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेक कडून गोलंदाजी टाकताना बघितलंय. पहिल्यांदा त्यांना आपण बघतोय हॉटेल प्रेसिडेन्सी एंड कडून उंच फटका, आणि याच बरोबर सामना जिंकलेला आहे. फायनल मध्ये दाखल दापोली फायटर.